अध्यक्ष महोदय, सन 26-27च्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे. किती वेळ मिळेल? पूर्वीच्या वाक्याने इतका वेळ मिळेल अध्यक्ष महोदय की कसे? अध्यक्ष महोदय, चेतनजी, त्याच्यावर आपली चर्चा खूप झाली आहे, त्यात वेळ घालवू नका. मग अध्यक्ष महोदय, काय होतं पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेमध्ये बोलताना अर्थसंकल्पाचे आकडे, राजकोषीय तूट, वित्तकोषीय तूट असं सगळं अभ्यास करून आम्ही आलेलो असतो, ती सांगायची असते. पण आता वेळ कमी असल्यामुळं सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी जे जे आकडे सांगितले ते सगळे आकडे मी पण अभ्यास करून आलो आहे, तेवढेच आकडे आहेत. त्यामुळे ते सगळे माझ्या पुढं मी बोललो असं गृहीत धरावं, ते माझ्या पुढं लिहावेत, म्हणजे मी पुढं बोलायला सुरुवात करतो. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर विकास विभाग या दोन गोष्टींवरती आज आपण चर्चा करतोय. बाब क्रमांक 100, पृष्ठ क्रमांक 71, बाब क्रमांक 105, पृष्ठ क्रमांक 74, बाब क्रमांक 111, पृष्ठ क्रमांक 17, बाब क्रमांक 81, पृष्ठ क्रमांक 51, बाब क्रमांक 82, पृष्ठ क्रमांक 55 आणि अनेक पानं. आता परत त्याच्यात वेळ घालत नाही, 1 मिनिट जाईल, त्याच्यामुळे अनेक पानं एवढ्या बाबी सांगितल्या, त्याच्यावर तुम्ही मला बोलून देणार असा माझा विश्वास आहे अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही पंढरपूरच्या असल्यामुळे टायमिंग मध्ये बोला. विठ्ठलाच्या समोरून कुणी मोकळ्या हाताने जात नाही, मागितलेलं सगळं मिळतं, त्यामुळं मला तुम्ही मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही असा माझा गाढ तुमच्यावर विश्वास आहे आणि विठ्ठलावर श्रद्धा आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत अनेक इमारती बांधत असतो, इमारती होत असतात. पण आम्ही सगळे शहरातले आमदार आहोत. शहरी भागामध्ये या इमारती होत असताना नागरिकांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची असते आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस स्टेशन हा एक आमच्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. माझ्या मतदारसंघामध्ये नवीन पोलीस स्टेशन काळेपडळला एक नवीन पोलीस स्टेशन मंजूर झालंय, पण त्याची इमारत नाही. त्याच्यामुळं ते महम्मदवाडीच्या एका पोलीस चौकीमध्ये भरवलं जाते, तिथून कामकाज चालते. जागा आहे, पण याच्यासाठी निधी दिला तर पोलीस चौकीची इमारत होईल ना. त्याच्यामुळं या काळेपडळ पोलीस स्टेशनसाठी लवकरात लवकर निधी मिळावा, त्याची तरतूद व्हावी आणि त्याची इमारत बांधली जावी अशी माझी मागणी आहे. एक नवीन पोलीस स्टेशन त्या ठिकाणी माझ्या हद्दीत तयार झालेलं आहे, मांजरी पोलीस स्टेशन. त्याच्यात ते तयार झाल्यामुळं त्याचीही इमारत अद्ययावत करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्याची मागणी आता एक एक ओळीतच मागण्या मांडतो, त्यालाही निधी मिळावा अध्यक्ष महोदय अशी आमची मागणी आहे. 17.5 नळी हा माझ्या जो मतदारसंघातला भाग आहे, तिथे एक नवीन पोलीस चौकी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जागा आहे, पण त्याच्यासाठी धरून त्यालाही ती इमारत लवकरात लवकर करून त्या भागामध्ये अनेक समाजकंटक प्रवृत्ती त्या ठिकाणी काम करत असतात, त्यांना आळा घालता येईल. त्यामुळे त्या 17.5 नळी परिसरामध्ये एक चांगली अद्ययावत अशी इमारत बांधून पोलीस स्टेशन लवकरात लवकर सुरू व्हावं अशी माझी मागणी आहे. दुसरी एक प्रकार सुरू झाला आहे शहरामध्ये अध्यक्ष महोदय. हे पोलीस अधिकारी रात्रंदिवस ड्युटी करत असतात, त्यांना आता इमारती बांधायला पैसे नाहीत म्हणून पत्र्याच्या खोक्यामध्ये, ज्याला मराठीमध्ये पत्र्याचं खोकं आणि इंग्लिशमध्ये त्याला कंटेनर म्हणतात, त्या कंटेनरमध्ये त्यांना बसवतात. अशा कंटेनरच्या चौक्या जागजागी उभारल्यात. आता त्या टपऱ्या आहेत का पोलीस चौक्या आहेत हेच कळत नाही. त्याच्यामुळं या सगळ्या शहरामध्ये ती बाबा टेम्पररी बांधलेली पोलीस चौकी 1 वर्षाच्या पुरती असावी आणि वर्षभरात त्याला पैसे. अहो साहेब, आताशी तर काय, आता 2 मिनिटं पण नाही झाली, 5 मिनिटं होत आली. त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये सुरक्षानगर वैदवाडी असेल, त्याच्यानंतर माळवाडीच्या इथं एक विठ्ठल तुपे नाट्यगृहाच्या शेजारी असेल, अशा ठिकाणी पैसे मिळले पाहिजेत. एक तर मुद्दा मांडलाय अध्यक्ष महोदय. आता दुसरा मुद्दा मी एकाच मुद्द्यावर PWD संपवतो आणि नगर विकास मध्ये येतो. शेवटचा मुद्दा नाही, नगर विकास मध्ये आता शेवटचा घेतो. बाकीच्या नाही बोलायचं आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, हे पहिल्या लाईनीत बसतात, हे पक्षाचे नेते आहेत, पण मी पण पक्षाचा मुख्य प्रतोद आहे, त्या मानाने मी पण माझ्या पक्षाचा नेता आहे. त्याच्यामुळं मला सुद्धा दिली पाहिजे ना संधी. आणि त्यांना लोकांनी निवडून दिलंय आणि मला काय निवडून दिलं नाही असं नाही ना अध्यक्ष. त्याच्यामुळं एक गोष्ट आहे, माझ्या मतदारसंघाची संख्या किती आहे? 6,75,000. ह्यांच्या मतदारसंघात मतदार किती? 3 लाख. बोलतात 50 मिनिटं. मी यांच्या डबल बोललो पाहिजे अध्यक्ष महोदय.
हा कुठला न्याय अध्यक्ष महोदय? कन्क्लूड करा, शेवटचा मुद्दा घ्या. नाही, ह्यांना जर समजा लोक निवडून देतात तर आम्हाला कोण निवडून देतोय अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, माझा हेतू आरोप नाही, पण काय होतं माहिती का, मोठा माणूस उभा राहिला की बेलवरचा हात जड होतो आणि हे सगळे ज्युनियर उभे राहिले की बेल धडाधड वाजायला लागते. अध्यक्ष महोदय, असं नाही चालणार. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट आहे, अध्यक्ष महोदय, तुम्ही आमदार आहात, आज त्या खुर्चीवर बसलाय. जेव्हा मी मागच्या वेळी बघायचो तुमच्या वेळी, तुम्ही आहे ना एवढी कागद घेऊन यायचे आणि ज्यावेळी तुम्हाला बेल वाजायची ना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरची वेदना आम्हाला अजूनही जाणवती. मी पण तिथंच बसायचो तुमच्या बरोबर. तेव्हा अध्यक्ष महोदय, चेतन भाऊ, बोलून द्या, दोन मुद्दे तर बोलू द्या. त्याची जाणीव आहे. कधी कधी असं जाऊ दे, आता मी एक मुद्दा- सगळी एक तयारी मुद्दा करून सा- यायचं एक मुद्दा आणि सगळी सांगून- कागदपत्र घेऊन माघारी जायचं, ते खूप वाईट वाटायचं. एक म्हणून मुद्दा- एक हा मुद्दा मधला मार्ग सांगून आपण बंद करतो. काढतोय की थोडा का वेळ होईना, तुमच्या पण 3-4 विनंतीला मान मिनिटं का देतो होईना, आणि प्रत्येक एका मुद्द्यात सदस्याला जर संपवतो. मिळाली, तर तेवढं समाधान होतंय. अध्यक्ष महोदय, बोला. एका मुद्द्यात संपवतो. माझ्या भागामध्ये, माझ्या मतदारसंघात कात्रज कोंढवा हा भाग आहे. या भागामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं एका रस्त्याचं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, त्या रस्त्याचं काम आपण किती संथ गतीने करावं याचा आदर्श पुणे महानगरपालिकेने घालून दिलाय. किलोमीटर असतील 4, रस्ता चालू आहे 10 पेक्षा जास्ती वर्ष. शेकडो माणसं मृत्युमुखी पडली, पण महानगरपालिकेला आतापर्यंत त्या 4 किलोमीटरचं काम मंत्री महोदय काही करता आलेलं नाही. त्याच्यामुळे एखादं काम किती लवकर व्हावं याच्यावर सुद्धा कुठेतरी एक नियंत्रण आणलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं हा जो कात्रज कोंढवा भाग आहे, खडी मशीन चौक आहे आणि कात्रजच्या चौकात रखडलेलं उड्डाणपुलाचं जे काम आहे ते त्वरित पूर्ण करावं. त्यासाठी शासनानं महानगरपालिकेला कडक असे निर्देश द्यावेत आणि हे रुंदीकरणाचं आणि रस्त्याचं काम ताबडतोब पूर्ण करावं अशी मी आपल्या मार्फत शासनाकडे मागणी करतो. आपण धन्यवाद. कमी वेळ दिला, पण आपली अडचण समजून मी आपले आभार मानून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. सन्माननीय सदस्य अबू आजमी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मैं 2026-27 के एडिशनल बजट पे बोलने खड़ा हुआ हूँ. अध्यक्ष महोदय, बसा, शांत बसा. अर्बन डेवलपमेंट पेज 49 to 63